नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10वी सायन्समधील दुसरा पार्ट. त्याचं नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. बघा आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस, आपण त्याच्यामध्ये कोणते घटक पाहणार आहोत. पहिला बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी एफिशियन्सी, सेल डिव्हिजन, अ लाईफ प्रोसेस. बघा आता कॅन यू रिकॉल, तुम्ही आठवू शकता का बघा आता, कारण हे तुम्हाला गेल्या वर्षी झालेला प्रश्न आहे. कोणता? हाऊ आर द फूड स्टफ अँड देअर न्यूट्रिएंट्स कंटेंट्स युजफुल फॉर बॉडी. आपल्या शरीरासाठी फूड आणि न्यूट्रिएंट्समधील जे कंटेंट आहेत, जे घटक आहेत, ते आपल्या बॉडीसाठी कशासाठी महत्त्वाचे असतात? कशासाठी असतात? आपल्या बॉडीला एनर्जी भेटावं म्हणून, आपली बॉडी मजबूत बनाव, बळकट बनाव, याच्यासाठी महत्त्वाचे असतात. व्हॉट इज द इम्पॉर्टंट बॅलन्स्ड डाएट फॉर बॉडी. आपल्या शरीरासाठी बॅलन्स्ड डाएट कशासाठी महत्त्वाचं आहे? कशासाठी आहे? आपण जर व्यवस्थित अन्न खाल्लं तर काय होईल? आपल्या शरीराला पुरेशी ताकद भेटेल, काम करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी व्यवस्थित ताकद भेटेल. आपला ब्रेन व्यवस्थित चालण्यासाठी मदत होतो. कशामुळे? बॅलन्स्ड डाएटमुळे. विच डिफरंट फंक्शन आर परफॉर्म बाय मसल्स इन बॉडी. तिसरा प्रश्न काय आहे? तुमच्या शरीरातील जे मसल्स आहे, मसल्स म्हणजे तुमचे स्नायू, त्याचं फंक्शन काय आहे? मसल्सचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे तुमचे कार्डियक मसल म्हणजे जे आपल्या हृदयाचे स्नायू असतात, ते जे हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करण्यासाठी मदत करतात. दुसरे मसल्स आहेत स्केलेटल मसल्स म्हणजे तुमच्या हाडाचे जे की आपल्या स्वतःच्या इच्छेने ते कार्य करतात, जसं की आपले हात, पाय. आणि तिसरं आहे मृदू मसल्स म्हणजे स्मूथ मसल्स, जे की आपल्या बॉडीच्या आतमध्ये जे असतात, जसे की स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक, यांचे कार्य पार पाडण्यासाठी महत्त्वाचे असतात. आता चौथा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह ज्यूस, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट केला जातो. तो कशासाठी महत्त्वाचा असतो? तर बघा, डायजेस्टिव्ह ज्यूस काय करतो? आपल्या शरीरातील आपण जे अन्नपदार्थ खाल्लेले आहे, त्या अन्नपदार्थांना बारीक बारीक तुकड्यामध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करतात. आणि जे आपण अन्न खाल्लेलं आहे त्याला बारीक तुकड्यामध्ये तर रूपांतर करतात आणि त्याचं पचन होण्यासाठी मदत करत असतात डायजेस्टिव्ह ज्यूस. विच सिस्टीम इन, पाचवा क्वेश्चन बघा. विच सिस्टीम इज इन ॲक्शन फॉर रिम्युअल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोडक्शन इन ह्युमन बॉडी. आपल्या शरीरातील जे वेस्ट मटेरियल आहे ते रिमूव्ह करण्यासाठी कोणती सिस्टीम आहे? ती आहे एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था. ही काय करते? आपल्या शरीरातील जसे की घाम, युरिन हे जे आहे हे बाहेर टाकण्यासाठी वेगवेगळे अवयव आहेत आपल्या शरीरात, आणि त्या अवयवांच्या ह्याला काय म्हणतात? एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणतात. व्हॉट इज द रोल इन सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्तभिसरण संस्था. ह्याचं एनर्जी प्रोडक्शनसाठी, ऊर्जा निर्मितीसाठी काय काम आहे ते बघा आता. आपल्या शरीरातील एनर्जी, जे प्रोटीन्स आहेत आणि शरीरातील म्हणजे रेस्पायरेशनमधला ऑक्सिजन आणि प्रोटीन नाही, ग्लुकोज. आपल्या शरीरातील जे ग्लुकोज आहे आणि ऑक्सिजन जे रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये असतो, ते ऑक्सिजन वहन करण्याचं कार्य कोण करते? सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे आपलं ब्लड करत असते. ब्लड काय करते? ऑक्सिजन पूर्ण शरीरापर्यंत पोहोचण्याचं काम करत असते. आणि ऑक्सिजनची आणि ग्लुकोजची अभिक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन होऊन काय बनत असते? एनर्जी बनत असते. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपली अन्न खाल्लेलं पचन करण्यासाठी जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला काय म्हणतात? डायजेस्टिव्ह सिस्टीम. रेस्पायरेटरी सिस्टीम म्हणजे आपण जे श्वासोश्वास घेतो, ब्रीद इन ब्रीद आउट, ही जी प्रोसेस आहे थ्रू द नोज इन द लंग्समध्ये जे आपण नोज थ्रो जी एअर आतमध्ये घेतो आणि ती कुठे टाकतो? लंग्समध्ये टाकतो. आणि लंग्समधून काय बाहेर टाकतो? काय रिलीज करतो लंग्समधून?
थ्रू द नोज काय रिलीज करतो, एअर अँड म्हणजे एअर म्हणजेच काय असतं त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर रिलीज करतो. त्या प्रोसेसला काय म्हणतात, रेस्पायरेटरी प्रोसेस. सर्क्युलेटरी प्रोसेसमध्ये काय असते, सर्क्युलेटरी प्रोसेसमध्ये आपल्या हर्ट येते. हर्ट काय करते, ब्लडला प्युरिफाय करण्याचं काम करते आणि पूर्ण बॉडीमध्ये पाठवण्याचं काम करते. एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये एक्सक्रेशन म्हणजे उत्सर्जन संस्था, जे की आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही वेस्ट पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्याचं काम करतात. आणि कंट्रोल सिस्टीम, कंट्रोल मीन्स आपल्या ब्रेनमधली जेवढे ब्रेनमध्ये समजा नर्वस सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय, नर्वस सिस्टीम. डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन. एक्सटर्नल ऑर्गन कोणते येणार आपले, हात, पाय, डोळे, नाक, तोंड, कान, हे आहेत एक्सटर्नल ऑर्गन. एक्सटर्नल म्हणजे बाहेरील. आणि इंटरनल ऑर्गन म्हणजे काय, आतमधील, बॉडीच्या आतमधील, जसं की स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, आपले किडनी आहे, हर्ट आहे, लंग्स आहेत, हे काय आहेत, इंटरनल ऑर्गन्स आहेत. ब्रेन आहे आपला, बरोबर. आणि ते इंटरनल ऑर्गन काय करतात, त्यांचा जो परफॉर्मन्स आहे, त्यांचं जे काम आहे ते इंडिपेंडंटली म्हणजे स्वतःचं काम कसं करतात, स्वतःच करतात, बरोबर. दिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ॲक्शन इन अ मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गन. विसरण संस्थेमध्ये आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजन असतो आणि ब्लड पूर्ण शरीरामध्ये असतं. आपल्या शरीराची ऑक्सिजनची गरज जे भागवते ते ऑक्सिजन कशामध्ये असतो, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये म्हणजेच आपल्या ब्लडमध्ये. बिसाइड इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी. Each life process contributes in its own way. It is in the process of energy production. Functioning all these life process also require the energy. आपल्या शरीरातील जेवढ्या काही प्रोसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेसचं फंक्शन म्हणजे कार्य करण्यासाठी, त्या प्रोसेसला कार्य करण्यासाठी कशाची गरज असते, एनर्जीची गरज असते. ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. ह्युमन्स म्हणजे जे आपण माणसे आणि जे ॲनिमल्स आहेत ते कशापासून त्यांची फूड कन्झ्युम करतात, फ्रूट्स आणि व्हेजिटेबलमधून. प्लांट आर ॲटोट्रॉप्स म्हणजे काय, प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. दे प्रिपेअर देअर ओन फूड. प्लांट्स त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशामध्ये तयार करतात, त्यांच्या लीव्जमध्ये तयार करतात. लीव्जमध्ये काय असते, क्लोरोप्लास्ट नावाचा घटक असतो म्हणजे, आणि त्याच्यावर जेव्हा सनलाईट पडते तेव्हा फूड बनण्याची प्रोसेस सुरू होते आणि तिथलं फूड पूर्ण बॉडीमध्ये म्हणजे प्लांट्सच्या पूर्ण बॉडीमध्ये पाठवल्या जाते. आणि रूट्समधून काय करतात ते मिनरल्स, वॉटर ह्याच्यापर्यंत लीव्जपर्यंत पाठवतात, तिथं फूड बनण्याची प्रोसेस बनते. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्स व्हेअरॅज रिमेनिंग इज स्टोरेड इन व्हेरियस पार्ट. आता बघा, फूड प्लांट्समध्ये सुद्धा काय बनते, फूड बनते. पण जसं आपल्या शरीरामध्ये खाल्लेलं फूड आणि आपल्याला जेवढी एनर्जी लागते तेवढी आपण वापरतो आणि एक्स्ट्राची एनर्जी कशामध्ये स्टोअर करतो, आपल्या सेल्सच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. तसंच प्लांटचं आहे, प्लांट लागल तेवढी एनर्जी वापरतो आणि जी एक्स्ट्राची एनर्जी आहे ती कशामध्ये स्टोअर करून ठेवतो, त्यांच्या फ्रूट्समध्ये, बरोबर. कोणते कोणते प्लांट्स कशात स्टोअर करतात, फ्रूटमध्ये करतात, कोणते लीव्जमध्ये करतात, कोणते रूट्समध्ये करतात, कोणते स्टेममध्ये त्यांचं जे फूड आहे ते स्टोअर करून ठेवतात. आता फ्रूटमध्ये स्टोअर करून ठेवणारे प्लांट्स बघा, आता बनाना ट्री, ॲपल ट्री, हे काय आहे तर त्यांचं जे एक्स्ट्रा फूड आहे ते कशामध्ये स्टोअर करतात, फ्रूटमध्ये स्टोअर करतात. आणि दुसरं बघा, लीव्जमध्ये स्टोअर करणारे प्लांट्स कोणते कोणते आहेत, पहिलं आहे कॉलीफ्लावर, दुसरं आहे आपलं स्पिनॅच, डिल मीन्स शेपू, स्पिनॅच म्हणजे पालक, कॉलीफ्लावर म्हणजे आपली पत्तागोबी. ह्यांच्यामध्ये काय केलं जाते, हे लीव्ज आहेत, बरोबर. आणि त्या लीव्जमध्ये फूड स्टोअर करून ठेवले जाते. आता स्टेम कोणते आहे ज्यांच्यामध्ये फूड स्टोरेड आहे, आपला बटाटा, ऑनियन, हे काय आहेत, फूड स्टोरेड प्लांट आहेत. रूट्स कोणते आहे ज्यांच्यामध्ये फूड स्टोरेड असते,
पहिलं बघा आपलं कॅरोट, दुसरा आपलं रॅडिश, ह्यांच्यामध्ये हे काय आहेत, रूट्स आहेत. आपलं बीटरूट हे रूट आहेत आणि त्या रूटमध्येच काय आहे, फूड स्टोअर केलेलं आहे. बरोबर. वी कन्झ्युम ऑल दीज व्हेरियस प्लांट मटेरियल अँड ऑप्टेन डिफरंट न्यूट्रियंट्स लाईक कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स एक्सेट्रा, विच फूड मटेरियल डू नॉट कन्झ्युम टू ऑप्टेन दीज न्यूट्रियंट्स. बघा आता, आणि ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्समधून आपण काय करतो, काय काय घेतो, त्याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात, फॅट भेटते, प्रोटीन्स भेटते, विटॅमिन्स, मिनरल्स, एवढ्या प्रकार आपल्याला त्या फूडमधून, वेगवेगळ्या फूडमधून वेगवेगळा न्यूट्रियन भेटत असतो. विच फूड मटेरियल डू नॉट कन्झ्युम टू ऑप्टेन दीज न्यूट्रियन्स. चालते, राहिलेला भाग उद्या पाहूया.